सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। सावंतवाडीत बुर्डी पूल येथील हॉटेल अनंत पॅलेस मानस इन इथे चित्रपट महामंडळाच्या कोकण विभागीय संपर्क कार्यालयाचे शनिवारी शानदार उद्घाटन झालं। यावेळी कोकणातून मुंबईत काम करू इच्छिणाऱ्या कलाकारांसाठी लवकरच हॉस्टेल उभारून अल्प दरामध्ये निवासाची सोय उपलब्ध करण्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी केली। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। मुंबई पुणे कोल्हापूर पर्यंत मर्यादित असलेले महामंडळ आता औरंगाबाद बीड विदर्भ नागपूर सातारा संपर्क कार्यालयानंतर कोकणात प्रथमच सुरू होत असल्याबद्दल भोसल्यांनी समाधान व्यक्त केले। या कार्यालयामार्फत येथील निसर्ग संपन्न सृष्टी सौंदर्य आणि येथील टॅलेंटेड कलाकारांना वाव देण्याचा प्रामाणिक प्रयत्न महामंडळ करणार असल्याचे त्यांनी सांगितले। एक खिडकी योजनेतून लोकेशन दाखवले जाणार असून कलावंत तंत्रज्ञ यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले। यावेळी महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी सावंतवाडी येथील महामंडळाच्या कोकण विभागीय संपर्क कार्यालयाचे अध्यक्ष तथा समन्वयक म्हणून माधव अभ्यंकर यांची निवड जाहीर केली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिनेत्री सौ प्रतिभा चव्हाण यांनी केले। या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कलाकार अभय नेवगी, अनिल गावडे, वंदना चव्हाण, विकी केरकर, कौस्तुभ पेडणेकर, अपर्णा कोठावळे, अशोक राणे, प्रशांत कोठावळे, श्री उपरकर यांच्यासह अनेक कलाकार सहभागी झाले होते। यावेळी महामंडळाचे कार्यवाह तथा अभिनेते सुशांत शेलार, खजिनदार संजय दुबे, मधुकर देशपांडे, संचालक सतीश बिडकर, प्रमुख अतिथी माधव अभ्यंकर, रात्रीचे खेळ चालेचे निर्माते सुनील भोसले, कलाकार शकुंतला नरे, प्रल्हाद कुडतरकर, मिलिंद माळी, व्यवस्थापक बोरगावकर आदी उपस्थित होते। आणि आज इथे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचं ऑफिस झालं, यासाठी एक साक्षीदार झालो, याचा मला खूप अभिमान वाटतो। आणि जेव्हा या सिरियलमध्ये इथे मी काम करत असताना इथली जे काही लोकल आर्टिस्ट आहेत त्यांच्याबरोबर माझं इंटरॅक्शन होतं, त्यांच्याबरोबर मी काम करतो। आता तातू आहेत आमचे, किंवा ही सगळी छोटी मुलं होती, अजून काही आर्टिस्ट आहेत कणकोलीपासून आलेले, तर यांच्याबरोबर काम करताना खूप मला आनंद मिळत होता आणि त्याच्यातनं त्यांच्या काही अडचणी मला समजत होत्या। आणि हे ऑफिस इथं व्हावं म्हणून मी छोटीशी एक पुढाकार एवढाच घेतला की अध्यक्षांशी बोलून की आपण हे करूयात। यापूर्वी प्रयत्न लोक करत होते, प्रतिभाताई करत होत्या वगैरे, तर आज मी या ऑफिस इथे आज त्याचं उद्घाटन झालं, त्याचा एक साक्षीदार झाल्याचा मला खूप आनंद आहे। आणि जेव्हा जेव्हा मला शक्य होईल तेव्हा तेव्हा इथे मी येईल। माझ्या परीने कोणाच्या काही अडचणी असतील तर ते मी सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेन। अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचं संपर्क कार्यालय होतं आहे, याच्यासाठी एका कोकणी कलाकाराला किती आनंद होईल, जेवढा तुम्हाला झाला आहे तेवढाच मला देखील झालेला आहे। नुसताच आनंद नाही तर अभिमानसुद्धा तितकाच वाटतो, कारण योगायोगानं या चित्रपट महामंडळाच्या सर्व संचालकमध्ये माझा समावेश आहे। आणि नुकताच गेल्या महिन्याभरापूर्वी मी प्रमुख कार्यवाह म्हणून कार्यभार या महामंडळाचा स्वीकारला आहे। आणि या काय योगायोग असेल म्हणजे, आणि इतक्या वर्ष जे एक संचालक म्हणून सगळेजण स्वप्न बघत होते की अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचं एक कॉर्पोरेट ऑफिस व्हावं, ते स्वप्न कुठेतरी आता सत्यामध्ये उतरताना आपल्याला दिसतंय। याचं संपूर्ण श्रेय हे सगळे संचालक आणि सन्माननीय अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांचं आहे। आणि या कालावधीतच गेली कित्येक वर्ष कोकणवासीय किंवा कोकणचे कलाकार ज्या गोष्टीची वाट बघत होते, ते संपर्क कार्यालय आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडीमध्ये होतं आहे। यासारखा एक दुग्ध शर्करा योग पुन्हा कधी जुळून येणार नाही। आणि आज रामनवमीच्या दिवशी तो योग जुळून आला, ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे। आपल्या या कलाक्षेत्रामध्ये गेली जवळजवळ आम्हाला वाटतं महामंडळाला 52 वर्ष झाली आणि जवळजवळ नाट्य परिषदेला 99 वर्ष झाली। आता पुढच्या वर्षी 100वे वर्ष पूर्ण होईल। सो ह्या पालक संस्थेचं मेंबर झाल्यानंतर पालक म्हणजे काय हे मी नव्यानं सांगायची गरज नाही। तेव्हा पालक जेव्हा आपल्या कलाकारांची काळजी घेतो आणि ती काळजी इतर कोणीही घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही विश्वासानं आणि अभिमानानं या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे सभासद व्हा। तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही निश्चितपणे आम्हाला कळवू शकता। आता महामंडळाचं यूट्यूब चॅनल झालं आहे,
महामंडळाचं एक सोशल मीडियाचं नवीनच आम्ही फेसबुक अकाउंट, इन्स्टा अकाउंट, ट्विटर अकाउंट हे सुद्धा लॉन्च करणार आहोत की ज्या कोणी कलाकारांना आपले फोटो अपलोड करायचे असतील किंवा ज्यांचे सिनेमे येणार आहेत त्यांचं प्रमोशन करायचं असेल तर ते महामंडळाच्या प्लॅटफॉर्मवरून त्यांना करता येईल आणि महामंडळ त्यांना एक खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहील त्या प्रमोशनसाठी, त्या निर्मात्यांसाठी, त्या कलाकारांसाठी. असं संपूर्ण काम, त्यानंतर डिजिटलायझेशनचं काम पूर्ण झालेलं आहे. सो अशा सगळ्या गोष्टी गेल्या 3 वर्षामध्ये जेव्हापासून हे नवीन संचालक मंडळ इथे आलं त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत आणि मला असं वाटतं की त्याचा निश्चितपणे फायदा तुम्हाला महामंडळ करून देईल. सर्वच टेक्निकल असतील किंवा ॲक्टिंगमध्ये असतील या सर्व गोष्टींमध्ये कशा प्रकारे पुढे जाता येईल यासाठी प्रयत्न करते. तर माझ्या कोकणवासियांना, माझ्या भावांनासुद्धा याची मदत झाली पाहिजे, महामंडळ ऑफिस आलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही हा निर्णय घ्या म्हणून ते रात्री 12पर्यंत थांबले, परत मुक्काम केला आणि प्रयत्न करून त्यांच्या या प्रयत्नांना आज यश मिळालं. त्याबद्दल प्रतिमा मॅडम आणि गुन्हेचं मी अभिनंदन करतो, त्यांनाही धन्यवाद देतो की अशा जर कुणी मागे प्रयत्न केला नसता तर आम्हालाही शक्य नव्हतं. कारण चित्रपट महामंडळ म्हटलं तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की 52 वर्ष पूर्ण झालेत महामंडळाला आणि या 52 वर्षात फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या तक्त्यानुसार म्हणजे अख्ख्या भारतातली सर्वात मोठी संघटना आहे आपली चित्रपट महामंडळ. 45,000 मेंबर्स आहेत आपल्या महामंडळाचे. मी चित्रपट महामंडळ अध्यक्ष म्हणून फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या बऱ्याच मिटिंगला जातो. प्रत्येक स्टेटचं महामंडळ असतं त्याप्रमाणे येतात. परंतु त्यांनासुद्धा विशेष वाटतं, म्हणजे साऊथचे काही प्रोड्युसर्ससुद्धा मला भेटले की तुम्ही कसं एक हँडल करू शकता की एकमेव चित्रपट महामंडळ असं आहे. आपण पाहिलं तर सिंटा ही कलावंतांचे, कलाकारांसाठी असलेली संघटना आहे, हिंपा ही निर्मात्यांसाठी असलेली संघटना आहे, इतर वेगवेगळ्या संघटना आहेत फक्त त्या कॅटेगरीसाठी आहेत. परंतु निर्मात्यापासून ते स्पॉट बॉईजपर्यंत या सर्वांना एकत्र घेऊन जाणारी संघटना काम करणे आणि चालवणे अतिशय अवघड गोष्ट असते. कारण एक संघटना असेल, समजा निर्मात्याची हिंपा संघटना आहे तर निर्मात्यावर काय अन्याय होत असेल तर ते आवाज उठवतात. परंतु मला ही संघटना चालवत असताना आमच्या सर्व संचालकांना, निर्मात्यांनाही सांभाळायचं आहे, दिग्दर्शकाला सांभाळायचं आहे, लेखक असेल, आर्ट डिरेक्टर असेल, म्युझिक डिरेक्टर असतील, स्पॉट बॉईजपर्यंत एवढ्या कॅटेगरींना एकत्रितपणे काम करणे, घेऊन काम करणे आणि सलग 52-53 वर्ष अशी संघटना चालवणे आणि जी फिल्म फेडरेशन ऑफ इंडियामधली सर्वात मोठी संघटना आणि अतिशय शिस्तबद्ध काम करणारी संघटना, असा नावलौकिक मिळवणं एवढं सोपं नव्हतं. परंतु हे करत असताना सुद्धा बराच भाग हा दुर्लक्षित झाला होता. ज्यावेळेस आम्ही 3 वर्षापूर्वी आम्ही महामंडळाच्या पदाधिकारी झालो त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की महामंडळ हे फक्त पुणे, मुंबई, कोल्हापूर या 3 शहरापुरतं मर्यादित आहे. त्याचा विस्तार होणं गरजेचं आहे. महामंडळ जर प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी पोहोचलं तर कलावंतांना न्याय मिळेल, तरच कलावंतांना अशी कुठली तरी संघटना आपल्या पाठीशी हे समजेल. त्यामुळे आम्ही सुरुवात केली. बऱ्याच वर्षापासून मराठवाड्यामध्ये ऑफिस नव्हतं कुठे. आम्ही पहिलं औरंगाबादचं ऑफिस केलं, बीडला ऑफिस केलं, आता विदर्भात अख्ख्या ऑफिस नव्हतं, विदर्भात नागपूरला ऑफिस केलं, सातारामध्ये ऑफिस केलं आहे. अशा प्रकारे जवळजवळ 8 ऑफिसेस आता महामंडळाचे आणि कोकण भाग हा राहिला होता पूर्ण. कारण कोकणातून थोडं मला हे वाटत होतं की कोणीच काही इंटरेस्ट घेत नाही, की आम्ही बराच प्रयत्न केला की इथे सुद्धा काही ॲक्टिव्हिटी करावीत, परंतु असे कुणी प्रयत्न म्हणजे उल्हास तेवढा नव्हता. आता जसा प्रश्न निघाला की कोकणातल्या कलावंतांना मुंबईत जायचं किंवा काम मिळतं का, आणि आत्ता इंडस्ट्रीमधले जो लोक पाहिले तर मॅक्झिमम हे कोकणातले कलाकार आहेत. बरेच कलाकार म्हणजे आपल्याला ते मुंबईत गेले, फक्त तिथं स्थायिक झाले, तिथं त्यांनी स्ट्रगल केला. हे तुम्ही सुद्धा करू शकता.